मला अजूनही आठवतं की सामान्य माणसांमध्ये महाराजांची भावना काय असू शकते. मी आणि बाबा आढाव हिंडत होतो. तिथे एक मांग वस्ती आहे अजूनही पलीकडच्या बाजूला. एक मांग आम्हाला भेटायला आला. त्याला काय माहिती नव्हतं मी शाहू महाराज करतोय वगैरे असं काही नाही. धिप्पाळ होता मस्त अशा गलमिशा वगैरे वगैरे. आम्ही आपले भेटलो. काय बाबा कधी बसणं हाय म्हणले. आम्ही छोटे होतो म्हणले. आमचे बापजादे इथं दगड फोडायला वगैरे कामाला होते म्हणले म्हणून आम्ही आहोत. कुठं राहता. हे काय पलीकडे म्हणले मांग वस्ती तिकडं. म्हणलं मग तुम्ही लोकांनी काही जमिनी वगैरे मागून घेतल्या नाही का म्हणलं. राजाने एवढं दिलं सगळ्या लोकांसाठी तुम्हाला पण दिलं असते शेती बितीचं. त्या मांगाचं उत्तर फार सुंदर होतं. बाबा आडम म्हणलं बाबा ही भावना असते म्हणलं काय असू शकते राजाविषयीची. ते म्हणले महाराज काही नेहमी यायचे नाहीत. बापसाहेब महाराजच यायचे धरण बघायला बरेचदा. कधीतरीच यायचे महाराज. कधी शिकारीवरनं जाताना कधी अजून कुठनं एकदम अचानक तोळवायचं चला काय काम चाललंय बघू फेजोड्याला जाऊन अशी यायचे. आले की ते काय धरणाचं काम बघायला जायचे नाहीत म्हणले. ती लोक देतीलच की माहिती म्हणले. ते आमची पालं पडली होती तिथे यायचे. आम्ही पोरं खेळत असायचो. बापजादे तिकडं सगळं उचलायला दगड बिगड फोडायला आमच्या तिथून बसायचे म्हणले. आणि म्हणायचे लय भूक लागली काय आहे की नाही. आणि कोणाकडचा तरी भाकर तुकडा ओढून घ्यायचे. शिळा पाका असायचा काय त्याच्याबरोबर कोरड्यास असेल ते खायला लागायचे. ते पोरगही बघायला लागायचे की हे कोण आलंय. माझ्या हातातला भाकरीचा तुकडा काय काढून घेतला. आणि मग थोडा खाऊन झाल्यावर बरं वाटल्यावर महाराज म्हणायचे काय आलं का तुझ्या हातचा घास काढून घेतला असं वाटतं व्हायला का म्हणले. हा ते पोराला काही कळायचं नाही काय बोलायचं आता हे कोण आलंय काय. बरं त्यांना काय माहिती एवढ्या एवढ्याशा पोरांना 4-5 वर्षाचे की कोण महाराजांनी काय. थांबल्या का म्हणले तुला चांगलं खायला घालतो. परत ओरडायचे नंबर वर. मग कोण बरोबर असेल तो याचा का आपल्या खानसामान काय दिलंय का आपल्याला हाय की म्हणले भरपूर दिलंय आपल्या बरोबर सगळं वाटून टाका पालावर म्हणले. आणि मग जे चांगलं असेल ते त्या पोरांना सगळं वाटायचं खावा म्हणले पोरं लोक चांगलं चांगलं खावा सगळं. तो म्हातारा मांग मला असं म्हणला अहो एवढा मोठा राजा आमच्यात येऊन धुळीत बसतो आम्हालाच मांडीव घेऊन बसतो आणि त्याचं चांगलं चुंगलं आम्हाला देऊन आमचं शिळं पाखं खातो म्हणल्यावर आम्ही मागायचंच विसरून गेलो म्हणला. ही कल्पनाच कुठेतरी येऊ शकत नाही. सिंहासन सिनेमा आपण पाहिलेला असतो की ज्याच्यातला मुख्यमंत्री अरुण सरनाईक यांनी अप्रतिम केला होता की जो पत्रकाराचा उपोषण सोडण्यासाठी मुद्दाम फुटपाथवर बसून ज्यूस पाचतो आणि त्याची एक बातमी होते आणि त्याच्यातनं काहीतरी असं कुठं महाराजांना काय बातमी आणायची होती का निवडून यायचं होतं का मतदान जास्त व्हावं माया बाजूने असं होतं. हे मनस्वीपणाच होता महाराजांमध्ये की त्या लोकांविषयीची ती कणव जे खांडेकर म्हणलेत ना की कुसुमाहूनही मृदू व्हायचं त्यांचं अशा वेळेला मन ते तसंच व्हायचं आणि त्या पद्धतीनेच निर्णय महाराज घेऊन टाकायचे त्या क्षणाला. असे कितीतरी विषय महाराजांनी त्यामुळे त्या काळामध्ये केले आणि हा मनस्वीपणा कायम जपला. शिवसंभव नाटकाचा एक उल्लेख फार सुंदर येतो त्याच्यामध्ये की त्या नाटकाचा शेवट हा शिवाजी महाराजांच्या जन्मानी आहे. त्याच्या आधीच्या परिस्थितीवरचं सगळं नाटक करणारी मंडळी एक दिवस महाराजांकडे आले म्हणले ओ महाराज ते तुमची छत्रचामरण पालखी मिळेल का काय लाज वाटते का म्हणले. नाटकात वापरतोय खरी खरी नाटकाची तयार करा. आता ती तशीच्या तशी तयार करणं केवढा खर्च असणार कसं शक्य आहे. महाराज म्हणले बाय मिळणार नाही जा. पण नंतर महाराजांच्या कानावर आलं की एवढा खर्च करून ते आपला आहे तशाच्या आपदागिऱ्या वगैरे सगळं करणं अवघड आहे. महाराजांनी नाटकवाल्याला बोलवलं म्हणले देतो नाटकाला मी येऊन बसणार एवढं लक्षात ठेवा. महाराज स्वतः नाटकाला गेले. स्वतःची खरी छत्रचामरं बाकीचं सगळं आपदागिऱ्या सगळं पाठवून दिलं पालखी वापरा नाटकात म्हणले शिवाजी महाराजांच्या जन्माला. आणि ते शेवटी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आता काय कोणाच तरी ओळखीचं नुकतंच जन्माला आलेलं जे बाळ दाखवायचं होतं असं कुठनं तरी दुपट्यातलं उचलून आणलं असणार. त्याला काहीतरी बोंडांनी थोडंसं आपू उफू देऊन झोपवलं असणार की जेणेकरून रडू नये नाटकामध्ये. त्या काळात द्यायचे असं आपूचं बोंड तोंडाला लावायचे आणि त्याला आणलं असणार. आता ते कोणाचं बाळ होतं काय माहिती. पण ते ज्या क्षणाला स्टेजवर आले महाराज प्रेक्षकात उभे राहिले आणि सगळ्यांकडे बघून म्हणले उठाले को म्हणले कळतं की नाही आपला राजा जन्माला येतोय म्हणले आणि खाल्लं मुजरा केला ते एवढ्याशा बाळाला. ही मनस्विताच वेगळी की महाराजांच्या गादीचं मी सेवक ते महाराज जन्माला आले की समोर म्हणले. आता ही मनस्विता सर्वार्थानी होती महाराजांची असं मला असं वाटतं. कायदे करत असताना ज्या पद्धतीचे कायदे महाराजांनी केलेत त्यातले कित्येक कायदे आज सुद्धा काळाचा विचार करताना त्यातल्या तपशिलाचा थोडासा बदल करून सुद्धा वापरता येऊ शकतात. इतके नुसत्या काळापुरते मर्यादित नाहीत तर अमर्याद काळ चालू शकतील असे आहेत. वेठबिगारी रद्द करण्याच्या कायद्यापासून स्त्रियांवरच्या अन्यायापासून किती विषयांचे कायदे महाराजांनी केलेत. त्यातला एक भाग फार महत्वाचा आहे. आपण सातत्याने बघत राहतो मुस्लिम समाज हिंदू समाजाची तेढ आणि सगळं. त्याच्यात बाबू जमालचं उदाहरण नेहमी मुद्दाम दिलं जातं कोल्हापुरात किती वेगळं आहे म्हणून. पण त्याही काळामध्ये तरी सुद्धा हा सगळा भाग होताच आणि ती दोन धर्मातली तेढ होतीच. ही तेढ कशाने मिटू शकते
याचा विचार करून महाराजांनी असं ठरवलं होतं की आपल्या भगवद्गीतेचं अरबी उर्दू फारसीत भाषांतर करूया आणि कुराणाचं मराठीत करूया. आणि त्या काळात त्यासाठी महाराजांनी एक बोर्ड नेमला होता. पैसे दिले होते, 25,000 रुपये त्या काळात खर्च केलेले आहेत की हे दोन्ही ग्रंथ एकमेकांच्या भाषांमध्ये तयार व्हावेत, दोघांनी वाचावं म्हणजे कळेल की धर्मग्रंथांमध्ये अशी तेढ नाहीये, ही माणसांनी उभी केली अर्थ लावून. वाईट भाग एवढाच होता की कुराणाचं मराठीत भाषांतर झालं, भगवद्गीतेचं झालं नाही त्या काळात. पण ते करत असताना महाराजांनी स्वतः त्याचा सगळा अभ्यास केला की ही तेढ संपवायची असेल तर आपल्यालाही कळलं पाहिजे आपला धर्मग्रंथ आणि त्यांचाही धर्मग्रंथ, आणि त्याचा वापर एका कायद्यात महाराजांनी केलाय. झालं असं की महाराजांचा एक खाजगी संरक्षक होता आरबशाह नावाचा, धिप्पड होता महाराजांसारखा 6 फुटी. एक दिवस महाराज त्या सोनतळीच्या वाड्यावर असताना एक बाई आली बोंबलत, गोशाभिषा घातलेली एकदम, या अल्लाह मर गई बर्बाद हो गई. महाराज म्हणले कोण आहे बाबा? तर आरबशाची बायको होती. म्हणले काय आत्ता कशाला आली इथं तू अचानक? काय करू म्हणली, मुलगी लग्नाला आली आहे, पोरगही मोठं आहे, सगळं झालंय, आणि अशा वेळेला 14 वर्षाच्या पोरीशी लग्न करून बसलाय हा नवरा, आणि मला काल 3 तलाक असं म्हणून सोडून दिलं. म्हणले 3 वेळा तलाक 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 म्हणून, आता मी काय करायचं? महाराज म्हणले बरं बघतो. बरं हा गडी रजेवर आला तेव्हा त्याला बोलवून घेतलं महाराजांनी. मग बोलताना विचारलं काय रे? म्हणले तुझी बायको येऊन भेटून गेली. म्हणले बेगम तू काय दुसरं लग्न केलं? तो अशा गुस्स्यात की तो म्हणला देखो ये हमारे धर्म का मामला है. बोले महाराज 5 बार शादी मना सकता हूं मैं, ये हमारे धर्म ने दिया है, मैं करूंगा और मैंने किया है, उसमें आप नहीं आना. महाराज म्हणले सगळं बरोबर आहे, पण तू 5 वेळेचा पाक नमाजी आहेस का खरंच? आणि जर नमाजी असशील तर 57 नंबरची आयत तू बोलतोस का रोज? महाराजांना कळेच ना, की त्याला कळे ना आरबशाला की महाराज काय म्हणतात, आणि महाराजांनी त्याला आयतच ऐकवली. फाहिने खिफ्तुम मल्लाहता दिनू फवाहिदतन कुल्लकुम राईन वकुल्लकुम मसुलिन अंद्रिया आहे ती. त्याचा अर्थ सांग म्हणले. त्याला काही कळलं ना. मग महाराजांनी सांगितलं तुमच्या ह्याच्यातच असं म्हणलंय की अल्लाह मी तुझा पाक बंद आहे, रोज तुझ्या पुढे नाक आणि कपाळ घासत असताना आणि पूर्ण शरणागती पत्करत असताना मी असं म्हणतोय की माझी शारीरिक आर्थिक मानसिक बौद्धिक सगळीच संपत्ती एवढी आहे की ती माझ्या सगळ्या लोकांना देऊनही उरतीये, तर एका दुसऱ्या उपेक्षित महिलेला मी देऊ का? आणि जर तसं नसेल आणि तुझी परवानगी नसेल तर 7 स्वर्गांच्या वर जगबुडीच्या वेळेला, कारण त्यांच्याकडेही स्वर्गांची संकल्पना आहे आपल्याकडे, जगबुडीच्या वेळ अल्लाह तुझ्या पायाशी माझ्या डोक्याची 100 शकलवून पडतील. हे मान्य आहे? मग त्याच्या लक्षात आलं की आता हे काही खरं नाही. आणि मग महाराजांनी एक कायदा केला त्यावेळेला. त्या कायद्यानुसार असं सांगितलं की अशा 3 तलाक, म्हणजे आज आपण त्या तलाकच्या प्रकरणातनं फार जातोय म्हणून मुद्दा आम्ही सांगितलं पाहिजे की त्यावेळेला महाराजांनी कायदा केला की अशा पद्धतीने धर्माचा शरीयतचा आधार घेऊन जर एखाद्या मुस्लिम स्त्रीचा चुकीचा म्हणलं वापर एखाद्या कुटुंबात होत असेल तर त्याची सगळी संपत्ती जप्त होईल. आणि महाराजांनी आरबशाची संपत्ती जप्त केली. नुसती जप्त नाही केली, त्याचे वाटे केले, त्याच्या पगाराचे वाटे केले, प्रत्येक गोष्टीचे. त्याला काही काढून टाकला नाही लगेच, त्याला ठेवला. पण त्यांनी असं सांगितलं की यातला एक भाग तुझ्या भविष्यासाठी ठेवतोय, एक भाग तुझ्या आत्ताची पत्नी आणि मुलांसाठी आहे, आणि एक भाग हा त्या दुसरीचा तरी काय दोष, तिने केलंय तुझ्याशी लग्न, तिला जर उद्या मुलं बाळ झाली तर म्हणून तिच्यासाठी ठेवतोय. घराच्या वाटण्या केल्या प्रत्येक गोष्टीच्या, आणि त्याचा अख्खा कायदा केला. आणि तो नंतर कित्येक काळ म्हणजे 52 सालापर्यंत कोल्हापुरात लागू होता. 47ला स्वातंत्र्य मिळालंय पण 52 पर्यंत. आणि त्याच्या पुढचा एक भाग मुद्दाम सांगितला पाहिजे. गोव्याला आजही निम्मे कायदे पोर्तुगीज आहेत, अजूनही तो केंद्रशासित प्रदेश आहे, वेगळा आहे. 84 साली मिरजे मधल्या एका मुलीने जी वकील झाली होती, आपल्या वडिलांनी आपल्या आईला तलाक देऊन गपचूप गोव्यात जाऊन लग्न केलं हे कळल्यावरती त्यांच्यावरती केस टाकली आपल्या आईच्या बाजूनी वडिलांवर मुलीनी. त्या केसचा निकाल तिने लावून घेतला की चुकलंय सगळं आणि ते पोर्तुगीज कायद्यानुसार केलंय, त्याला मान्यता नाही, ते तिकडे गोव्यात जाऊन केलंय, माझ्या आईला फसवलंय, त्यामुळे त्यांना हे सगळं वाटा आईला मिळाला पाहिजे ना आम्हा मुलांना. याचं प्लीडिंग तिने जे कोर्टात केलं ते करताना शाहू महाराजांच्या कायद्याचा आधार 84 साली तिने कोर्टात दिल्याचं उदाहरण आहे. म्हणजे किती तो काळानुरूप त्यावेळेला विचार करून केलेला कायदा असेल की धर्माच्या नावावर एखाद्या स्त्रीची विटंबना किंवा तिचा जर उपभोग चुकीच्या पद्धतीने घेतला जात असेल तर त्याला पायबंद घालणं. याच्यात धर्म हा विषय नव्हता. विषय हा होता की माणूस केंद्रीभूत आहे, तो महत्वाचा आहे. आणि याच पद्धतीने सगळ्या विषयांमध्ये महाराजांनी लक्ष घातलं. शेतीचं तंत्रज्ञान इथं उभं केलेलं असेल, औद्योगिकतेसाठी इथे केलेले प्रयत्न असतील, पिवळी साखर जी पहिली बनायला सुरुवात झाली त्याचा विषय असेल, शाहू मिल सारखा त्या काळात एवढी मोठी काही टनाची मशीन आणून इथं कापड निर्मितीला सुरुवात करणं तो भाग असेल, अगदी रेल्वे
जी ठाणे मुंबई पहिली पळाली त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आलेली असेल. बघा ना, डेड एंड आहे आजही आपला. त्या काळात इथपर्यंत आली. मग दक्षिणेत याचा विचार झाल्यानंतर आपण आता मिरजेला जाऊन तिथनं गाड्या घेतो. इथनं पुढे ती जाऊच शकली नाही, इथपर्यंत आणून ठेवली पण महाराजांनी. म्हणून ते अजूनही सगळं सुंदर, ते जुनं टुमदार स्टेशन आणि सगळ्या या सगळ्याचा विचार अत्यंत पुरोगमित्वाने महाराजांनी केला. आणि बहुजनांसाठी, कामगारांसाठी काम करणारे, रशियामध्ये कामगार आंदोलनं झाली तर त्यावरनं महाराज परळला जाऊन कामगारांपुढे भाषणं द्यायचे की तुमचे हक्क असे आहेत तसे. पण तोच माणूस एखाद्या भांडवलशाला की जो कामगारांचा विचार करून काम करणार आहे त्याला मदतही करायचा, असंही विरळ उदाहरण आहे. किर्लोस्कर वाडीला किर्लोस्करांचा कारखाना डबघाईला आला होता पहिल्या महायुद्धानंतर. आणि त्यांचा प्रतिनिधी सगळीकडे हिंडायचा, पैसे द्या, मराठी माणसाचा कारखाना आहे, जगला पाहिजे. लोक हसते परस्ते द्यायचे शक्य असेल तेवढं. महाराजांकडे एक प्रतिनिधी आला होता. महाराज म्हणले पण एक पैसा नाही देणार. म्हणलं आम्ही तर ऐकलं एवढं दिलदार तुम्ही राजे आणि तुम्ही भीक मागून म्हणले कारखाना नाही चालत. भीक संपली की दुसऱ्याकडे झोळी पसराल. तसं आहे, कारखाना चालवण्यासाठी तो त्याच्या पद्धतीने कसा चालवला जाईल याचा विचार केला पाहिजे. म्हणजे म्हणलं तुम्ही आता ब्रिटिशांनी ऑर्डरी रद्द केल्या, ब्रिटिशांनी कच्चा माल महाग केला, या सगळ्याचा विचार करून बंद करणार आहात का कधीतरी? आहे तोवर चालवायचं, नाही तर सोडून द्यायचं. काही वेगळा विचार कराल की नाही? आणि मग लक्ष्मणराव किर्लोस्करांना त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं, लक्ष्मणराव याचा विचार वेगळा करा. माझं आजही असं मत आहे की इथून पुढे या जगामध्ये कुठल्याही प्रकारचे सशस्त्र क्रांती होणार नाही. कारण जग पहिल्याच महायुद्धात पोळलं होतं. त्यावेळेस सगळ्यांचं मत, दुष्ट राष्ट्रांपासून सगळ्यांचं युरोपपासून मत असं होतं की आता नको युद्ध. हिटलरच्या मूर्खपणापायी दुसरं युद्ध लादलं गेलं जगावरती, अन्यथा कोणाची इच्छाच नव्हती त्या काळामध्ये. तो इतिहास वाचाल तर. अशा परिस्थितीमध्ये लक्ष्मणराव म्हणले मग करायचं काय? काय करायचं काय म्हणले? जरा वेगळा विचार करा, हरित क्रांतीचा विचार करा आता सशस्त्र क्रांतीपेक्षा. म्हणजे बघा म्हणले, आमचा शेतकरी म्हणले कुठेतरी गावातल्या सुताराकडनं किरवीचं, करकीचं, जांभळीचं कुठलं तरी लाकूड घेतोय, त्याच्यापासून फाळ बनवतोय, त्यातनं नांगरायचा प्रयत्न करतोय, कुठेतरी दगड लागतोय, कुजलेलं लाकूड पाण्यामधलं ते तुटतंय, पुन्हा त्याची पाळी येईल तेव्हा त्याला नांगर मिळणार, तोपर्यंत शेतीचे दिवस संपून जात आहेत. आधीचं तण काढल्याशिवाय चांगलं बी रुजणार नाही म्हणून आमच्या बाया बापड्या हात अक्षरशः त्या कोरड्या जमिनीत घालून घालून त्यांची नखं तुटतायत, त्यांना रक्तबंबाळ बोटं होत आहेत, पण ते आतले तण काढतायत म्हणजे चांगलं बी दुसरं रुजावं म्हणून. यांच्यासाठी काही वेगळा विचार कराल का नाही? बिडाचा, लोखंडाचा फाळ तयार केलात तर, खुरपं वगैरे सारखं काही तयार केलं तर कल्पना चांगली आहे असं लक्ष्मणरावांच्या लक्षात आलं. त्यांनी डिझाईन केलं नांगराचं, आणून महाराजांना दाखवलं. महाराज म्हणले भले शाबास, हेच तर करायचं होतं. म्हणले करा नांगर तयार. हो म्हणले याला पण कच्चा माल लागेल, देतो की म्हणले. लक्ष्मणराव म्हणले काय उपयोग, शेवटी तुम्ही इंग्रजांचे मांडले. इथं तर आम्ही ऐकलेलं नाही की इथं काय बाबा आयर्न ओव्हर्स आहेत कोल्हापुरात, तुम्ही इंग्रजांकडनंच घेणार लोखंड कच्चा माल आणि आम्हाला देणार. इंग्रजांनी मुळातच ते जास्त महाग करून ठेवले जेणेकरून इथले उद्योग धंदे मारायचे आहेत, त्यांच्याकडनं घेऊन आम्हाला परवडायचं कसं, शेतकरी विकत कसं येणार? महाराजांचं उत्तर फार सुंदर होतं. महाराज असं म्हणले, लक्ष्मणराव आम्ही कशाला ब्रिटिशांकडे मागायला जाऊ, आमच्याकडे आहे की लोखंड. म्हणलं कुठे? पन्हाळ्यापासून रायबागपर्यंत तोफा पडल्या आहेत. आम्हीच तुम्हाला म्हणलं ना सशस्त्र क्रांती होणार नाही, मग त्या तोफा काय शोभेल ठेवायच्यात? म्हणले घेऊन जा सगळे. आणि थोड्या थोडक्या नाही, लक्ष्मणांच्या पुस्तकात ही हकीकत लिहिलेली अख्खी 128 तोफा महाराजांनी दिल्या. आणि 128 तोफा म्हणजे ज्याला इतिहासाच्या भाषेत 4.5 फुटी सुतरनाळा असं म्हणलं जातं. छोटी कुठल्या तरी सिमेंटच्या याच्यावरती आजच्या काळात एखाद्या सरदाराच्या घराबाहेर लावलेली असते आमच्या पूर्वजांची म्हणून वगैरे, तसल्या नाही. 70 80 माणसांनी उचलून 6 बैलगाड्या एकाला एक जोडून त्याच्यावर ठेवावी लागते. अशा तोफांपासून छोट्यांपर्यंत अशा 128 लक्ष्मणरावांनी असं लिहिलंय. त्या तोफा वितळवून त्यातला कच्च्या मालापासून नांगर आणि हे सगळं बनवणं, पुढची 3.5 वर्ष कच्चा माल कारखान्याला घ्यावा लागला नाही. आणि त्यातला महत्वाचा भाग म्हणजे त्यातल्या लोखंडाच्या एवढ्याशा कणाचा सुद्धा पैसा नाही घेतला महाराजांनी की तुला कच्चा माल दिलाय त्याचे पैसे दे म्हणून. म्हणजे कामगारांच्या मनाचा विचार करणारा एखादा भांडवलशाह सापडला तर त्याला मदतही केली पाहिजे, असं दोन्ही दरडीवरती काम करणारं उत्तमरित्या असं आरळच व्यक्तिमत्व होतं मला असं वाटतं. आजही जर कधी पुण्याला गेलात तर पुण्याकडनं मुंबईला एक्सप्रेसवेला जात असताना संपूर्ण हरित क्रांतीचं असं किर्लोस्कर ब्रदर्सचं एक ऑफिस आपल्याला दिसतं. सगळ्यात मोठा भारताचा झेंडा तिथं लावलेला आहे, 56 फुटी मोठा असा त्या कारखान्यांमधला. आणि संपूर्ण असं गोलायचं. तिथं जरूर आज जा. तिथं खाली एक प्रदर्शनी मांडली, एक किऑस्क आहे, त्याच्यावरती आमच्याच याच्यातला सीन दाखवला जातो, तो तोफा देण्याचा वगैरे.
पण त्याच्या शेजारी तो नांगर ठेवलाय आणि त्याच्या खाली लिहिलंय शाहू महाराजांच्या संकल्पनेतनं लक्ष्मणरावांनी उभा केलेला पहिला फाळ. तो तिथं आजही ठेवला. म्हणजे कुठल्या पद्धतीने हा माणूस विचार करत होता आणि त्यातनं समाज पुढे नेण्याचा प्रयत्न करत होता. शेतकरी असतील, इतर गोष्टी असतील, आणि हे सगळं करत असताना भविष्याचा विचार करून सगळ्या गोष्टी करून ठेवल्या. मेरीवेदरचा उल्लेख मगाशी त्यांनी केला. चारा छावण्यांपासून सगळे विषय आपण आजच्या काळातही दुष्काळात ऐकत असतो. महाराजांनी त्यावेळेला गाई गुरांसाठी उभी केलेली असायलम्स आजही बघा, आजही ती चालू आहेत. माणसांसाठी जशी अन्नछत्र तशी गायींसाठी ते चारा वगैरे. भाकड गायींना आणा, मारू नका म्हणून केलेला विचार. पण ते करत असताना त्याची जी योजना करून ठेवली, आजचेही ट्रस्टी बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. त्यावेळेला करत असताना महाराजांनी जैन लोकांना त्याच्यावर नेमलं. महाराजांच्या बरोबरचे मराठे कळले, आयला आम्ही काय मेलो होतो म्हणले, एकदम जैनांना कशाला आणलं, आपलं सगळं उभं केलं ते. महाराज म्हणले त्यांना, अरे लेको म्हणले, आपण असे होत की देवीचे वार सोडले तर खाटखूट शिवाय जमत नाही म्हणले. एखाद दिवशी हवं ते मिळालं नाही ना तर भाकड गायला पण मारायला कमी करणार नाही म्हणले आपण, आपल्याला हवं म्हणून. पण जैनांचं वेगळं आहे म्हणले. तोंडावर फडकं लावून नमो अरिहंतानं म्हणत चिलट सुद्धा आत जाऊ देत नाहीत. ते बरोबर जगवतील म्हणले भाकड गायंना, पुन्हा दुपटी पण करतील, त्याचा विचार नाही म्हणले. बरं जैन खवळले, भलंच बरं आमच्यावर टाकलं म्हणले, आता ह्याला पैसा लागेल की म्हणले. असं फुकट थोडंच होते. महाराज म्हणले म्हणजे काय, समाजकार्य करायचं तर स्वतःच्याच खिशाला चाट लावायचे असते काय, मी पैसे देऊन तुम्ही बघणार आहे म्हणले. ते म्हणले अहो पण मग ह्याच्यासाठी करायचं काय, काय करायचं काय म्हणले, सोपं आहे, तुमच्यासाठी केली व्यवस्था म्हणले. गुळाचा व्यापार तुम्हीच सांभाळता ना म्हणले. ते म्हणले होय. हाच गुळ हिथं विकता त्याच्याऐवजी मुंबईच्या बाजारात विकला तर पैसे जास्त मिळतील की नाही. होय मिळतील की म्हणले. केली की व्यवस्था म्हणले. तुमच्यासाठी मिरजेपासून गुळ मुंबईला जाऊ शकतो, तर आमच्या वडिलांच्या नावाने पहिली बाजारपेठ आम्ही उभी करायला घेतली. जयसिंगपूर ही त्यावेळेला महाराजांनी उभी केलेली बाजारपेठ आहे त्यासाठी, की जिथनं जैनांचा गुळ मुंबईला जाईल. आणि त्याचा हिशोब मांडून दाखवलाय की किलो मागं 12 पैसे तुम्हाला त्या ढेपे मागं जास्त मिळतील, 12 पैसे जास्त मिळतील. तुमचा प्रवासाचा 2 पैशाचा खर्च काढलात त्यातनं सगळा मिळून तर 10 पैसे हातात येतील. या 10 पैशातले 5 पैसे या असायलमला द्या भाकडगायींना जगवण्यासाठी, आणि 5 पैसे तुमच्या फायद्यासाठी बाजूला ठेवा. म्हणजे तुम्हाला असं तसं मी फुकटची समाजसेवा करायला लावत नाहीये, त्याचा व्यवस्थेचा विचारही करून ठेवलेला आहे. आणि आज जवळजवळ 118 वर्ष होऊन गेली असतील, जास्तच. आजही जैनांच्या ताब्यात येते. आजही दूरदृष्टीने एखादा निर्णय राज्यकर्त्यांनी घ्यायचा असतो ना, त्याचं उत्तम उदाहरण ते आहे असं म्हणावं असं वाटतं.